गेट टुगेदर म्हणजेच काही लोकांनी एकत्रित येणं आणि मग एकत्रातले क्षण एकमेकांना आनंद वाटत घालवणं. आजकाल या गोष्टी घडतायत. सोशल मीडियाचा योग्य वापर करत 10वी पास झालेल्या व्यक्ती एकत्रात त्या बॅचला कोण कोण होतं याचा शोध घेत, अरे शाळेतून बाहेर पडलो, आपल्याला 25 वर्ष झाली, अगदी अरे 50 वर्ष झाली, अशा पण व्यक्ती 65च्या पुढच्या व्यक्तीसुद्धा अशी गेट टुगेदर्स आयोजित करतायत. सर्वप्रथम अशा इच्छा मनात आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कविप्रवित शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. कारण एकत्र येणं, एकत्र यावंसं वाटणं आणि मग आपल्यासोबत कोण कोण होते याचा शोध घेत सगळ्यांना एकत्रित करून 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं असं काही गेट टुगेदरचं फंक्शन यशस्वी करून दाखवणं. अशी जी काही मंडळी असतात ना, 10-5 मंडळी जी शेकडो लोकांना एकत्र करतात आणि हा आनंद स्वतः घेतात, सर्वांना वाटतात. म्हणूनच अशा व्यक्ती मला खूप महत्त्वाच्या वाटतात. आता हे गेट टुगेदर हवं आहे, ही माणसाची गरज आहे असंही मी मानतो. का मानतो? कारण जग धावतं आहे, तुम्ही आम्ही सगळेच धावतो आहे. पण ही धावाधाव करताना कुठेतरी स्वतःला मिळणारा आनंद, स्वतःला कोणत्या गोष्टी आवडतात, आपण स्वतःसाठी जगलो का, जगू शकतो का, याचा विचार करणं सोडून दिले लोकांनी. म्हणूनच आता सध्या मित्र लोकांचं गेट टुगेदर हे सुद्धा हवं आहे. रक्तातल्या नातेवाईकांचं गेट टुगेदर हे सुद्धा हवं आहे वर्षातून 1-2 वेळा. नाहीतर मग माणूस आपल्या आपल्याच विश्वात जगत राहतो आणि परिणामतः तो कधीकधी एकाकी पडतो, तो एकटा पडतो आणि मग याचा दुष्परिणाम म्हणजे काही आजार त्याला नक्की जवळ करतात. म्हणजेच माणूस जितका मिळून मिसळून राहील तितकी त्याची प्रकृती पण छान राहील. हे सुद्धा अगदी प्रयोगांती सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो, 4 मित्र जर आपण कमावलेले असतील तर सोशल मीडियाच्याद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, चला व्हॉट्सअप वापरत नसाल तुम्ही, मोबाईल तरी आहे ना, आजकाल कॉलिंग फ्री असेसुद्धा पॅक आहेत. त्यामुळं चला 2-4 मिनटं ज्या मित्रांचे नंबर तुमच्याकडं आहेत त्यांना नंबर फिरवा, त्यांच्याशी 2 शब्द बोला. 2-4 मिनटं बोलण्याइतका कोणालाही वेळ नसतो असं कधीच नसतं. नेहमी म्हणतो मी की एखादा व्यक्ती बिझी आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात घ्यायची की त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये आपण बसत नाहीत. त्यामुळं तिथं जास्त डोकं आपटत बसण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजेच कोणीही बिझी नसतं. मग तुम्ही तर कसे बिझी आहात? तुम्ही बिझी नाही आहेत हे तुमच्या मित्रांना दाखवून द्या. अधूनमधून त्यांना कॉल करा. भले तुम्ही सोशल मीडिया वापरू नका, पण मोबाईल तरी वापरा. मोबाईलवर 1-2-4 मित्रांशी तुम्ही काही जुन्या गप्पा मारल्यात, ज्या पद्धतीने तुम्ही भेटल्यानंतर संवाद घडतो तशा गप्पा मारल्यात, त्यानंतर तुमच्या अंगातल्या लहरींचा थोडा तुम्ही स्वतःच अभ्यास करा. आनंदाच्या लहरी उठतात अंगात. ही त्या मैत्रीतली ताकद असते. म्हणून 4 मित्रांच्या सोबत हसत खेळत जगलेला माणूस नेहमी प्रफुल्लित दिसतो. चला, आयुष्य तसं पाहिलं तर ना, हे अनमोल आयुष्य तसं कमीच मिळतं माणसाला. कारण सगळं काही निस्तरण्यात, मुलाबाळांची लग्न करण्यात कधी 60-65 येते हे समजत पण नाही. आता मग 60-65 नंतर पुन्हा तुम्ही कमावण्यासाठी धावपळ करणार का? काही गरज आहे का? तितक्या तुमच्या स्वतःच्या गरजा वाढवून ठेवल्या आहात का तुम्ही? का मग मुलांसाठी पण तुम्हीच राबणार 75 येईपर्यंत आणि मग मुलांनी मात्र आईश करायची, असे काही तुमच्या डोक्यात विचार असतात का? काही गरज नाही आहे. अशा विचारांना फेकून द्या. जर तुम्ही 60-65 असाल, जर तुम्ही काही 4 मित्र कमावलेले असतील, मनसोक्त जगा ना मित्रांसोबत.
अगदी मी म्हणत नाही की रोज तुमचं गेट टुगेदर असलं पाहिजे. अरे पण 2-3 महिन्यातनं एकदा तुमच्या जीवाभावाच्या मित्रांच्या सोबत एक दिवस वेळ काढायला काहीच हरकत नाही. मुलांची काळजी? अरे नका ना करू मुलांची काळजी. तुम्ही 60-65 आलाय, स्वतःसाठी जगलाच नाही आहेत. तुमचं आयुष्य काय फक्त राब राब राबून फक्त मी आणि माझा संसार, माझी मुलं बाळं ती सेटल झाली पाहिजेत, त्यांना लाखोचे कोटीचे फ्लॅट घेऊन द्यायचेत. नका आयुष्य असं वाया घालवू. मुलं करतील ना. स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्याचे संस्कार करा त्यांच्यावर, आणि त्यांच्या संसारात लुडबुड पण होणार नाही आणि तुम्हाला तुमची स्पेस पण मिळेल. तुम्हाला तुमचा एकांत, तुमचे छंद जोपासण्यासाठी तुम्हालाही असा मस्तपैकी वेळ मिळेल. अशा पद्धतीने तुमचं जीवन आखलत आणि गेट टुगेदर करत राहिलात मित्रांसोबत, रक्ताच्या नातेवाईकांसोबत. जे काही तुमच्या ओळखी वाढलेल्या आहेत अशा लोकांनासुद्धा तुम्ही एकत्रित आणू शकता. कुणाला एखाद्याला चांगला छंद असेल गाण्याचा, त्याची गाणी ऐकू शकता, त्याला प्रोत्साहित करू शकता. तुम्ही मित्रत्व कसं जपता हे सुद्धा दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. मित्रांनो, जो माणूस टवटवीत राहू शकतो ना, एज इज नथिंग बट अ फिगर विच विल डेफिनेटली इन्क्रीज पर इयर. असं जे ठणकावून जो स्वतःच्या अंतर्मनाला सांगतो आणि स्वतःचा प्रफुल्लितपणा वाढवत जो जगतो ना, त्याच्याकडं एकही आजार जवळसुद्धा फिरकत नाही. अगदी सत्य वाव आहे. प्रेम, एकमेकांना प्रेम द्यायला शिका. तुम्ही दिलत ना तरच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर तुसडेपणाने वागलात तर तुम्हाला प्रेमसुद्धा जवळसुद्धा फिरकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, तुम्ही कुठल्या तरी आजाराचे शिकार होऊ शकता. त्याच्यामुळं जो व्यक्ती मिळून मिसळून राहील त्याचं आयुष्य नक्कीच प्रफुल्लित राहील. ज्या माणसाचं आयुष्य टवटवीत प्रफुल्लित असतं त्याची जगण्याची उमेद नक्कीच इतरांनासुद्धा जगायला लावते. हे पण तितकंच खरं आहे. प्रेम खूप मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध, अरे येतोय ना कोणाच्या विषयी राग, पटकन तो राग बाहेर फेकून द्या, गाडून टाका. आणि रागाने काहीच भलं कोणाचं होत नसतं, हेही तितकंच त्रिवार सत्य आहे. म्हणून चला मिळून मिसळून आणि 60-65 नंतर पुन्हा कमावण्याच्या मागं धावत बसण्यापेक्षा स्वतःचे छंद आणि असं गेट टुगेदर करत, स्वतःच्या मित्रांना वेळ देत, स्वतःच्या आवडीच्या माणसांच्या सोबत जगण्यात तुम्ही जर वेळ घालवलात तर जीवन खूप मधुर आहे याची प्रचिती तुम्हालासुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, गेट टुगेदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरं पाहिलं तर ना, अशा विचारांचा एक लेख डॉक्टर इनामदार यांचा माझ्या वाचनात आला. कंटेंट्स आवडले, त्याला थोडासा माझ्या बोलता बोलता जे काही मला सुचत गेलं त्याचा मी हा व्हिडिओ बनवला आहे. डेफिनेटली क्रेडिट गोज टू डॉक्टर इनामदार. अतिशय सुंदर समर्पकरित्या त्यांनी सगळ्या आपल्या मानवांना, सगळ्या लोकांना मानवी जीवन कसं जगावं याचा एक वस्तुपाठ त्यांनी या लेखाद्वारे नक्कीच दिलेला आहे. चला आजच स्वतःमध्ये बदल घडवूयात. 4 मित्र असतील तर त्यांच्यासोबत कसं जगता येईल याची आखणी करूयात. 4 रक्ताचे नातेवाईक असतील तर त्यांनासुद्धा आपण उद्युक्त करूयात. अरे आपण वर्षातनं 1-2 वेळा तरी भेटूयात. बाकी गोष्टी होत राहतात रे, हेवे दावे मतभेद ते थोडे बाजूला टाकूयात. 2 दिवस मस्त एकत्रात मजा करूयात. असे फतवे तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये काढता आले पाहिजेत. आनंद हा वाटणा आला पाहिजे. जितका तुम्ही आनंद वाटाल तितका दुप्पट तुमच्याकडे तो येत राहील आणि तुम्हाला एक ह्या अनमोल आयुष्यात एखादं वर्ष नक्कीच वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल. चांगलं आयुष्य मिळेल. म्हणतात ना की जर तुम्ही एखादा दिवस आनंदात घालवला तर नक्कीच तुमच्या या अनमोल मानवी आयुष्यात एक दिवस चांगला नक्की वाढतो. म्हणजे तुम्ही काहीतरी कमवलं असा तुम्हाला आनंद नक्की मिळतो. आणि जर तुम्ही आनंदी राहण्याचं एक दिवस विसरलात, म्हणजे उगाचच कुठल्या तरी दुःखाला, कुठल्या तरी कडवट आठवणींना चिटकून तुम्ही दिवस काढला एखादा, तर तुम्ही एक दिवस या अनमोल आयुष्यातला गमावून बसलात हे नक्की आहे. तात्पर्य, ज्या काही घटना घडतात त्या घटनांचे प्रतिसाद, पडसाद तुमच्या आयुष्यावर उमटले नाही पाहिजेत. त्या घटना एके ठिकाणी, तुम्हाला मिळालेले अनुभव एके ठिकाणी, परंतु 4 मित्रांच्या सोबत गेट टुगेदर करताना 1 दिवस 2 दिवस
मस्त प्रफुल्लित टवटवीत मनाने आनंद देत आनंद घेत तुम्हाला जगता येणं ही पण एक कला आहे. कारण ह्युमन लाईफ इज नथिंग बट इट इज ॲन आर्ट ऑफ लाईफ. ही एक कला आहे. प्रत्येकाच्या जीवनात अप्स अँड डाऊन्स नक्की असतात. चढ उतारांनी भरलेलं आयुष्य हे प्रत्येक माणसाच्या नशिबी असतं. तुम्हाला दुरून एखादा माणूस खूप सुखी वाटतो, पण तुम्हाला माहीत नसतात त्याचे काय खाच खळगे, कुठल्या काट्यातनं तो चालला आहे हे तुम्हाला जवळ गेल्याशिवाय कळत नाही. त्याच्यामुळं समर्थ रामदासांनी म्हणलंच आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि ही सत्य बाब आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला कसे दिवस आनंदात घालवता येतील, कसं तुमच्या मनाला प्रफुल्लित ठेवता येईल, कशी तुमच्या चेहऱ्यावर एक टवटवीतपणा असेल, कसं तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळणार नाही, या गोष्टींची काळजी तुमची तुम्हालाच घ्यायची आहे. जो माणूस खूप एकांतात जगतो ना, तो दीर्घायुषी होऊ शकत नाही. आणि दीर्घायुष्य जरी मिळालं ना, तरी त्याच्यासोबत 2-4 आजार नक्कीच असतात. त्यामुळं एकटेपण हे काहीही कामाचं नाही, हेही निश्चित. चला, आनंद वाटूयात आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न पण करूयात. जितके म्हणून आपले कॉन्टॅक्ट्स आहेत, जितक्या लोकांशी आपला संपर्क आहे, जास्तीत जास्त लोकांना अधूनमधून फोन करा. अरे यार, मैं हूँ अभी. तुमचं अस्तित्व त्याला जाणवू द्या आणि त्यालाही थोडासा चिमटा घ्या. अरे तुझं अस्तित्व मला पण कधीतरी कळू देत जा. एखादा फोन अर्धा मिनिट माझ्याशी बोललास तरी मला समाधान वाटेल. याची जाणीव तुमच्या रक्ताच्या नात्यात, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या परिचितांमध्ये करून देण्यास काहीच हरकत नाही आहे. कारण यूज ऑफ टेक्नॉलॉजी, पॉझिटिव्हनेस वाईल यूजिंग ऑल दीज टेक्नॉलॉजीज, मोबाईल, ईमेल, कॉम्प्युटरवर तुमचं किंवा मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंग, जे काही असेल ते त्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात राहणं, एकमेकांना आनंद वाटणं, एकमेकांच्या दुःखात सहभाग नोंदवणं, या गोष्टी जिथं जिथं म्हणून घडतात तिथं तिथं तुम्हाला नक्की चेहऱ्यावरती एक टवटवीतपणा, एक छानसं हास्य हे नक्की दिसायला लागतं. आणि शुअरली तिथं आयुष्याचा ग्राफ, हा एक चांगल्या आयुष्याचा ग्राफ वाढत गेलेलाही तुम्हाला नक्की दिसेल. आजच सुरू करा. जितके म्हणून कॉन्टॅक्ट्स आहेत, चला एक 10-5 मंडळींना आज फोन करा. मस्तपैकी हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांचं काही दुःख असेल तर त्यांना शेअरिंग करण्यासाठी स्कोप द्या. मित्रांनो, अनमोल आयुष्यात नक्की जगावं कसं, असं काही सांगून जाणारे ही तज्ज्ञ मंडळी जेव्हा असं काही सांगतात, तेव्हा अशा काही गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचवल्याशिवाय मला राहवत नाही. आणि म्हणूनच असे व्हिडिओ मी बनवतो आहे. आवडला नक्की शेअर करा एकमेकांमध्ये. आणि लेट अस प्लॅन फॉर युअर नेक्स्ट गेट टुगेदर विथ युअर फ्रेंड्स ऑर रिलेटिव्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल.